आता एक्झाम्पल 6 काय दिलेलं आहे पहा, 1/3x + y = 10/3. सेकंड इक्वेशन काय आहे, 2x + 1/4y = 11/4. आता या ठिकाणी काय आहे, एक्सचा कोएफिशियंट आपल्याला फ्रॅक्शन दिलेला आहे, त्याचप्रमाणे कॉन्स्टंट टर्म देखील काय आहे, फ्रॅक्शन आहे. आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं पहा. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 1/3x + y = 10/3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 2x + 1/4y = 11/4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ठिकाणी या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरला काय आहे, दोन्ही ठिकाणी 3 आहे. मग आपण काय करू, या इक्वेशनला दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करू. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, हा 3 कॅन्सल होईल, या ठिकाणी हा 3 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 टू बोथ द साइड्स. दोन्ही साईडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 to both the sides. 1/3x into 3 plus y into 3 = 10/3 into 3. काय केलं आपण, दोन्ही साईडला प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं. काय मिळेल पहा, या ठिकाणी हा 3 कॅन्सल होईल, म्हणजेच या ठिकाणी काय येईल, x प्लस y into 3 किती येईल, 3y = या ठिकाणी हा 3 कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल, 10. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, x + 3y = 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 4 नको आहे. मग आपण काय करू, या इक्वेशनला दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय करू, कारण या दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरला काय आहे, 4 आपल्याला नको आहे. मग आपण काय करू, दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय करू, म्हणजेच हा 4 कॅन्सल होईल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4 टू बोथ द साइड्स. 2x into 4 plus 1/4y into 4. 1/4y into 4 = 11/4 into 4. काय केलं आपण, इक्वेशन 2 च्या प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं. 2x into 4 काय येईल, 2 4 = 8x येईल, प्लस या ठिकाणी हा 4 कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल, y = या ठिकाणी हा 4 कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल, 11. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, 8x + y = 11. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता या दोन्ही इक्वेशन्समध्ये आपण कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. आता या ठिकाणी y चा कोएफिशियंट 3 आहे आणि या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय नाही, म्हणजे 1 आहे. मग या इक्वेशनमध्ये आपण काय करू, y चा कोएफिशियंट 3 करून घेऊ. y चा कोएफिशियंट 3 करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय करू, या इक्वेशनला दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4/3 टू बोथ द साइड्स. 8x into 3 किती येईल पहा, 8 3 = 24. 24x plus 3 into y किती येईल, 3y = 11 into 3 किती येईल, 11 3 = 33. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 3 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे, 3, आणि इक्वेशन 5 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे, 3. म्हणजेच आपल्याला ही 2 इक्वेशन्स घ्यावे लागतील, इक्वेशन 3 अँड इक्वेशन 5. आता या दोन्हीचं साईन काय आहे पहा, या ठिकाणी 3y चं साईन काय आहे, प्लस, या ठिकाणी 3y चं साईन काय आहे, प्लस. सेम साईन आहेत, म्हणजेच काय करायची, सबट्रॅक्शन करायची. या जर साईन सेम असतील तर सबट्रॅक्शन करायची, आणि जर साईन डिफरंट असतील तर ॲडिशन करायची. या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करू, कारण साईन काय आहे, सेम आहे. ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेला आहे त्या दोन्ही टर्मचं साईन आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. इक्वेशन 3 काय आहे, x + 3y = 10. या ठिकाणी लिहू आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 अँड 5. वी गेट इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. 24x + 3y = 33. इक्वेशन नंबर 5. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी साइन काय होतील, चेंज होतील.
24x साईन प्लस आहे, या ठिकाणी मायनस होईल. या ठिकाणी साईन प्लस आहे, हे मायनस होईल. या ठिकाणी 33चं साईन प्लस आहे, मायनस होईल. 1x मायनस 24x किती येईल पहा. 24x मायनस 1x 23x. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 24 मायनस 1 किती येईल 23x. आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी मायनस 23x येईल. प्लस 3y मायनस 3y काय होईल कॅन्सल होईल. या ठिकाणी 3yचं साईन प्लस आहे, या ठिकाणी 3yचं साईन काय झालेलं आहे मायनस, म्हणजेच प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. इज इक्वल टू 10 मायनस 33 किती येईल पहा. 33 मायनस 10 किती येईल 23. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा. या ठिकाणी मायनस मायनस काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच काय मिळालं 23x इज इक्वल टू 23. 23x इज इक्वल टू 23. आता हा 23 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 23 अपॉन 23. भाग घालू आपण. 23 1 जार 23, 23 1 जार 23. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 1. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. इक्वेशन 3 मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करू. x प्लस 3y इज इक्वल टू 10. या इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू. लिहू आपण या ठिकाणी पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. x प्लस 3y इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 1. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 3y इज इक्वल टू 10. हा 1 या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. 10 मायनस 1 म्हणजेच 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 काय येईल 9. हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3 मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 9 अपॉन 3. भाग घालू आपण. 3 1 जार 3, 3 3 जार 9. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 3. देअरफॉर y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू काय मिळाली 1, y ची व्हॅल्यू काय मिळाली 3. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.